नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने वाजवली चक्क आता रवीच्या कानाखाली, तर सोबत फोडलं सुपर्णाचं देखील तोंड. तर भावनासमोर येणार चक्क आता श्रीकांत इनामदाराचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या बिचाऱ्या सिद्धूवरती ज्या प्रकारचे खोटे नाटे सगळे काही आरोप आत्तापर्यंत लावण्यात आले होते, ते सगळे काही फेटाळून लावण्याचा एकमेव पर्याय म्हणजे आता हा हरामखोर रवी असतो. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं की आपल्या सिद्धूला काही न करता किती वेळा तरी अटक झाली आणि त्याला सोडण्यात देखील आलं होतं. पण त्यासाठी मात्र जे काही आपल्या बिचाऱ्या सिद्धूला जे काही भोगावं लागलं ते खूप चुकीचं होतं. कारण की सिद्धूने आत्तापर्यंत काही गरज नसताना, त्याची चूक नसतानाच त्यांनी सगळी काही शिक्षा भोगली आहे. त्याच्यामुळे हे जे काही घडलं ना, ते खूप चुकीचं होतं. तर मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आता आजी आणि सोबतच ह्या माजुरड्या संपतचा चांगलाच माज उतरलेला आहे. कारण की त्यांना कळालेलं आहे की सिद्धूशिवाय त्यांचं आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. कारण की सिद्धूने जो काही मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेला असतो ना, त्याच्यापुढे हे सगळे काही फेल झालेले असतात. कारण की आजी आणि संपतला वाटत असतं की ते आता काही जरी झालं ना, तरी पार्टी पक्ष ते खूप चांगल्या प्रकारे चालवतील बिना सिद्धूचा. कारण की त्यांना वाटत असतं की सिद्धूची ह्या घरामध्ये काहीच लायकी नव्हती. सगळं काही त्याला भेटलं होतं फक्त त्या गाडे पाटलांच्या नावामुळे. तर आता हे सगळं सिद्धूने सोडून सिद्धू कशाप्रकारे बाहेर गेला आणि त्या ठिकाणी त्याने स्वतःचं अस्तित्व तयार केलं. पण या हरामखोर संपतला आणि सोबतच या माजुरड्या आजीला दोघांना देखील अजून लाज वाटली नाही. तरी देखील बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये हे काय ना काय काड्या आणि कट कारस्थानं करतच आहे. त्यांना वाटत आहे की त्यांनी काही जरी केलं तरी सिद्धू आणि भावना आता फक्त बघत राहतील. पण नाही, आता खरी वेळ. सिद्धू आणि भावना आता कशा प्रकारे या संपतची आणि सोबतच ह्या माजुरड्या आजीची वाट लावतात ना, हे पाहायला खूपच मज्जा येणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारे आपल्या लक्ष्मीची आणि सोबतच वीणाने दोघींनी मिळून जो काही घरघंटीचा व्यवसाय सुरू केला होता, त्याला आता इतका चांगला प्रतिसाद मिळाला की त्याच्यामुळे त्यांना आता अजूनच जास्त रोजगार मिळू लागला. कारण की त्यांनी देखील दाखवून दिलं की आम्ही बायका पण कोणापेक्षा कमी नाही. तर दुसरीकडे हे सगळं चालू असताना चांगलं, तुम्हाला माहितीच आहे की त्या घरामध्ये संतोष सारखी वाईट प्रवृत्ती कोणाचीच नाही. कारण की संतोषला कोणत्या देखील कामामध्ये असं वाटत असतं की यांनी काहीतरी एक खोटं नाटक चालू केलं, याच्यामध्ये यांचं काहीच होऊ शकत नाही, यांना लय पैसा पण भेटणार नाही. तर संतोष सारखा निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये पेरण्याचं काम करत असतो. पण आता लक्ष्मी, आणि तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीच्या साथीला श्रीनिवास असतो, वीणा असती, आणि न कळत का होईना पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चिंचानेने देखील त्यांना चांगल्या प्रकारची मदत केली आणि त्याचाच फायदा आता त्यांना खूप चांगल्या प्रकारचा होणार आहे. म्हणजेच आता त्यांना पुढे एवढे सारे ऑर्डर्स भेटतात आणि ते पण आता ऑनलाईन सगळं काही काम चालू करतात. याच्यामुळे सिंचनाने त्यांना खूप मोठी मदत केली. त्याच्यामुळे सिंचनाचे आभार मानावे तेवढे सगळे कमीच. पण मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलं का आपल्या जानूच्या आयुष्यात किती मोठा टर्निंग पॉईंट आला आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूचा आवाज एवढा सुरेख आणि एवढा गोड आहे ना, त्याच्यामुळे आता तिला एवढी चांगली संधी भेटलेली आहे, ते पण दुसरं तिसरं कोणाकडे नसताना संगीत गुरूंकडे संगीत शिकण्याची. त्याच्यामुळे आता ती म्हणत असते की या संधीचं मी सोनं करेल. पण तुम्हाला माहीत नसेल, आता इथे सगळ्यात मोठी मिस्टेक होणार आहे जानूकडून. कारण की बिचारा विश्वाला माहीत असतं की ह्या जयंतचा काय भरोसा नाही. हा हरामखोर माणूस कधी देखील आपल्या जानूला कुठून देखील शोधून काढू शकतो. आणि तुम्ही पाहिलंच की जयंतने कशाप्रकारे त्या संगीतकाराचा सगळा काही नंबर, कॉन्टॅक्ट, सगळ्या डिटेल्स घेतलेल्या असतात. कारण की त्याला वाटत असतं की माझ्या जानूच्या आवाजामध्ये जी काही गोडवा होता, तीच सगळी काही गाणी मी यांच्याकडून कंपोज करून घेतो. त्याच्यामुळे मला माझी जानू अजून लवकर सापडेल. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही पाहचाल की दुसरीकडे विश्व हा आपल्या जानूला घेऊन संगीतकाराकडे सारखा जात असतो. कारण की त्याला वाटत असतं की जानूने देखील आता खरं तिच्या आयुष्यामध्ये तिच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. विश्वाचं देखील हे 100% बरोबरच असतं. कारण की असा सपोर्टिव्ह कोणाला देखील नवरा म्हणून भेटलाच पाहिजे. पण मात्र तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, विश्वाचं आपलं वन सायडेड प्रेम असतं आणि जानूला सारखं सारखं असं वाटत असतं की ज्या प्रकारे विश्वा माझी काळजी करतोय, केअरिंग करतोय, अशा प्रकारे जयंतने कधी देखील माझी का नसेल केली. बिचाऱ्या विश्वासाठी तिला वाईट वाटत असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की जो कोणी माणूस किती जरी केअरिंग केली तरी शेवटी त्याच्या नशिबात काय लिहिलेलं असतं. पण आता मित्रांनो, जो काही तो संगीतकार असतो तो आता सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूला गाणं गाण्यासाठी तो खूप सारा फोर्स करू लागतो. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या जानूचा आवाज चांगला असतो, त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं तर मी या गाण्यातून तरी मी यशस्वी होईल. पण सगळ्यात मोठी मिस्टेक हीच होती की पुढे जयंतला परत आता तेच गाणं ऐकू येतं, ते पण आपल्या जानू
जानूच्या आवाजातून. तर जयंत सांगतो, ही तर माझी बायको आहे, ही तुम्हाला कुठे भेटली सांगा लवकर. पण आता तुम्हाला माहिती आहे की सगळं काय पुढं विश्वाने सांगितलेलं असतं की याबाबतचं बाहेर सत्य काहीच आलं नाही पाहिजे. पण आता पुढे पाहायला भेटेल की कशाप्रकारे जयंतची आणि जानूची भेट होती आणि ती खूप खतरनाक असणार आहे. पण दुसरीकडे मित्रांनो टर्निंग पॉईंट असा येतो की आता ज्यावेळेस मात्र आता निवडणूक येणार असते त्याच्यामुळे आता संपतला टेन्शन येतं. कारण की संपतला कळतं की जी काय पार्टीमध्ये आणि आपल्या जे काही पक्षामध्ये काम करणारी लोक होती ना ती सगळी काय आता आपल्यापासून दूर दूर चाललेली आहेत. आणि याचा पाठीमागचं रिझन फक्त आणि फक्त सिद्धराज गाडे पाटील असतो. आणि सिद्धूने गाडे पाटलांचं नाव सोडलं असेल तरी देखील सिद्धूने आतापर्यंत जे काही चांगली चांगली कामं केलेली असतात त्याच्यामुळे सगळी काही पार्टीतील लोक आणि पक्षातील माणसं सगळी सिद्धूकडे जात असतात. आणि हे पाहून भावनाला खूप आनंद होत असतो. भावनाला वाटत असतं की सिद्धराजने खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. सिद्धराजच्या घरचे कसे जरी असले तरी सिद्धराज एक नंबर आहेत हे भावनाला देखील कळालेलं असतं. तर सगळी लोक जनतेला कोणती देखील मदत लागली जनसेवा मात्र सिद्धूने आपल्या 100% केलेली असते. त्याच्यामुळे सगळी काही लोक सिद्धूच्या बाजूने असतात. तर दुसरीकडे तुम्ही पाहत असताल की आता कशा प्रकारे या आजीचा आणि सोबत या संपतचा चांगल्याच प्रकारचा माज उतरलेला आहे. कारण की या दोघांना वाटत असतं की सिद्धूला आपण आतमध्ये टाकला तरी देखील सिद्धू बाहेर सुटून आला कारण की लोकांनी मदत केली. आता जनता जर रस्त्यावर आली तर सिद्धूला कोणी देखील काहीच करू शकत नाही. मग आजी म्हणते की सिद्धूला अडकवू कसा जेणेकरून लोक त्याच्याकडे जायची बंद होतील, लोकांच्या मनामध्ये त्याची निगेटिव्ह इमेज तयार होईल. कारण की सगळ्यांसमोर त्याची चांगलीच इमेज तयार झालेली आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहताच की आपली भावना मित्रांनो किती चांगल्या चांगल्या प्रकारच्या साड्या घालते. पण मित्रांनो भावनाची ज्या प्रकारे आपल्या सिद्धूला साथ आहे त्या प्रकारे आपल्या भावनाला आणि सोबतच सिद्धूला कोणीच हरवू शकत नाही. पण मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे ना सगळं काही चांगलंच झालं तर थोडी सगळं चांगलंच होतं. कारण की आता यांच्या सुखाच्या संसाराला नजर लागते. कारण की हा हरामखोर रवी आता परत संपतला भेटण्यासाठी येतो आणि म्हणतो की सिद्धू बाहेर सुटला कस काय. कारण की सिद्धूच्या विरोधामध्ये आमच्याकडे सगळे काही खूप पुरावे आहेत त्याच्यामुळे आपण सिद्धूला परत अडकवू शकतो. आणि इथेच हरामखोर रवीचा प्लॅनिंग इथेच फसतो मित्रांनो. कारण की तो सिद्धूला परत अडकवण्याचा प्रयत्न करत असतो पण आता नाही. आता भावना आणि सिद्धू दोघेजण मिळून देखील म्हणतात की त्या श्रीकांत इनामदाराच्या केसचा कधी पण उलगडा होऊ शकतो आणि कधी पण तुम्हाला अटक होऊ शकते. कारण की सिद्धूला परत सुटका केलेली असते लोकांनी ती फक्त जामिनावरती. त्याच्यामुळे भावना आणि सिद्धू दोघेजण देखील ठरवतात की याच्या तळाशी जायचंच. म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे याला शोधून काढलंच पाहिजे. जर आपण याच्या पाठीमागे कोण आहे हे शोधून नाही काढलं तर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे दुसरा तिसरं काही नाही मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे की आजी आणि संपत आपल्या सिद्धूला कधी पण अडकवू शकतात. कारण की त्यांना सिद्धू आणि भावनाचा चाललेला सुखाचा संसार काही कधीच चांगला दिसत नाही. याच्यामुळे त्यांना वाटत असतं की सिद्धूला आपण परत अडकवूया. पण आता भावना आणि सिद्धूला एवढा भयानक आणि भक्कम असा पुरावा सापडतो तो म्हणजे हा हरामखोर रवीच्या विरोधात. आणि त्याच पुराव्याच्या निशी आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील रवीपर्यंत पोहोचतात. आणि या हरामखोर रवीचा चेहरा आता सगळ्या जगासमोर येणार आहे. कारण की ह्याने एक नाही दोन नाही तब्बल 3 खून केलेले असतात असा त्याच्यावरती आरोप असतो. आणि एवढा भयानक आरोप आता बाहेर येणार आहे मित्रांनो की हे कळाल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची देखील जमीन सरकते. कारण की तिला कळतं की श्रीकांत इनामदाराचा अपघात घडवून आणण्याच्या पाठीमागे कोण होता, हा हरामखोर रवी. कारण की श्रीकांत इनामदाराचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी योगायोगाने सिद्धराज पोचले होते आणि त्यांच्या गाडीला त्या गाडीची धडक झाली होती. पण खरी धडक जी कोणती श्रीकांत इनामदाराच्या गाडीला दिली होती ती धडक कोणी दिली होती, एका ट्रक ड्रायव्हरनी. आणि ते सत्य उघडकीस आता सिद्धू आणि भावना दोघेजण आणतात. आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला कळेलच की फक्त रवीच नाही अडकत तर सोबत हा संपत देखील अडकतो. कारण की संपतच्या मूर्खपणामुळे सिद्धू अडकला होता. कारण की संपतला वाटत असतं की सिद्धूकडून तो ॲक्सिडेंट झाला पण असं काहीच झालं नव्हतं. बिचाऱ्या सिद्धूची चूकच नव्हती त्या सगळ्यामध्ये. तर भावना आता रवीला चांगल्याच प्रकारचा चोप देणार आहे. कारण की भावना त्याला त्याची लायकी दाखवून देणार आहे आणि त्याला हे देखील कळून देणार आहे की त्याने किती मोठा मूर्खपणा केला होता. तर आता सगळं काही सत्य भावनासमोर उघडकीस येणार आहे. पण मित्रांनो अजून एक खूप भयानक ट्विस्ट असा आहे की अजूनपर्यंत रवीची आणि किंवा रवीचा ज्यावेळेस अपघात झाला त्याच्यानंतर त्यांची ना बॉडी सापडली ना काहीच झालं नाही. त्याच्यामुळे ह्या रवीनेच त्यांना गायब केलेलं आहे आणि ते जिवंत पण असू शकतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा. तो आपला दुसरा चॅनल आहे तो तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.